ज्यांनी आपल्यामध्ये करुणा, त्याग, मैत्री, शांती, प्रेम ही मूल्ये रुजवली असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध नव्या युगाची व सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करणारे आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान मानवांना, महान मातांना माझे कोटी कोटी वंदन. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी विशेष व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 1343वे. आपल्या कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे. संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र राज्य. द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. या तीनही ग्रुपच्या विद्यमानाने आपल्या हा प्रचार प्रसाराचा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापासून अविरत सुरू आहे. या तीनही ग्रुपच्या कार्यालयाही मी वंदन करते. तसेच आजचे आपले प्रमुख वक्ता आहेत आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आहेत. धम्मपद विश्लेषक आहेत, सेवानिवृत्त लेखापरीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय गोळीबार मैदान, पुणे. सरांचा आजचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 77, भिक्खुवग्गो अर्थात भिक्खू वर्ग, गाथा नंबर 373 ते 382. आणि या गाथांचे आपल्या मधुरवाणीतून पठण करण्याकरिता मी आमंत्रित करते आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सर संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आहेत, बोधाचार्य आहेत, युनिट लीडर समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, निघोजे तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे येथून आहेत. मी सरांना विनंती करते त्यांनी गाथा पठण करण्यास सुरुवात करावी. आदरणीय दादू सोनवणे सर. सुयागारं पविटस संतचित सभिखुनो अमानुषी रतियोती सम्माधम्मं विपसतो यतो सम्मसति खंदानं उदय भयं लभति पीति पामोजं अमतं तं विजानतं तत्रायमादि भवतीद पय्यास भिक्खुनो इंद्रियगुप्ती संतुष्टि पातिमोक्षेच संवरो नीते भजसु कल्याणे शुद्ध जीवे अतंदिते पटी संतारभूतस आचार कुशलोसिया ततोपमोज बहुलो दुःख संतं करीससी वसिका वियपुपानी मद्दवाणी पमुचती एवं रागयच्च दोषयच्च विपमुच्येथ भिक्खवो संतकायो संतवाचो संतवासु समाहितो वन्तलोकामिषो भिक्खु उपसन्तोति उच्यति अतना चोदयतानं पटिवासे अतमतना
सो अत्त गोतो सतीमा सुखं भिक्खु विहायसी अत्ताई अत्तनो नाथो अत्ताई अत्तनो गती तस्मा संयमयतानं असंभद्रं ववानिजो पामोज्ज बहुलो भिक्खु प्रसन्नो बुद्धशासने अधिगच्छे पदं सन्तं संकारूपसमं सुखं यो हवेदरो भिक्खु युयति बुद्धशासने सोईमं लोकं पवासेति अब्बामुतो वचंदिमा. अशा तऱ्हेने या गाथेचे पालीपठण संपन्न झालेले आहे. आपल्या वाणीतून गाथा ऐकल्यावर मनातील चंचल विचार आणि ताणतणाव कमी होऊन एक वेगळाच थंडावा व सखोल शांतता मनाला जाणवते. आणि जास्त वेळ न घेता मी आदरणीय अरविंद सरांना विनंती करते त्यांनी आजच्या विश्लेषणाला सुरुवात करावी. आदरणीय अरविंद सर. मानवी कल्याणासाठी झगडणारे सर्व महामानव आणि महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. आज भिक्खू गाथील आपण गाथा नंबर 373 ते 382 ह्या पालीमध्ये ज्यांना पठण केलेलं आहे आपल्या अतिशय सुमधुर अशा आवाजामध्ये ते आदरणीय दादू सोनवणे सरांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण गाथा पठण हे पालीमधून झाल्यानंतर आपल्याला खरंच एका विहारात असल्यासारखं जाणवतं आणि मग ते प्रवचन ऐकायला सुद्धा आपल्याला खूप शांत आणि सुंदर असं वाटत असतं. तर आपण प्रथमतः नेहमीप्रमाणे या भिक्खू वगातील गाथांचं जे पालीमध्ये पठण केलेलं आहे तर त्याचं प्रथमतः मी मराठीमध्ये अनुवाद सांगतो आणि त्यानंतर आपण सविस्तर विश्लेषणाला सुरुवात करूया. तर या भिक्खू वगातील गाथा नंबर 373 त्याचा अर्थ असा आहे की शून्यगारात एकांत घरात प्रवेशणारा भिक्खू शांत चित्त होतो. सम्यक सिद्धांत पाहणारा भिक्खू लोकोत्तर आनंदित होतो. गाथा नंबर 374. जसे जसे मानवाला स्कंधांची उत्पत्ती विनाश आकलन होतो तसतसे त्याला प्रेम प्रसन्नता आणि अमृताची जाण होते. गाथा नंबर 375. प्रज्ञावान भिक्खूने सर्वप्रथम हे केले पाहिजे की इंद्रिय संयम संतुष्टी आणि भिक्खू नियमांच्या संयमाचे पालन. त्याचप्रमाणे गाथा नंबर 376चा अर्थ शुद्ध जीविका असलेल्या मंगलमकारी क्रियाशील मित्रांची संगत करावी. मैत्रीपूर्ण सेवा करणारा कुशल आचार करणारा व्हावे. त्यातूनही अति आनंदित होऊन दुःखांचा अंत करावा. गाथा नंबर 377. जसे चमेली कोमजलेल्या फुलांना पाडून टाकते तसे माणसानं आसक्ती व द्वेष याचे उच्चाटन करावे. गाथा 378. जो कायेने शांत वाचेन शांत शांत एकाग्रचित्त लौकिक आमिष त्यागलेला आहे त्या भिक्खूला उपशांत म्हणतात. गाथा 379.
जो स्वतःचा उदय स्वतःचे परीक्षण स्वतः करतो तो आत्मसंयमी स्मृतिवान भिक्खू सुखाने विहरतो. गाथा नंबर 380. मानव स्वतःचा स्वामी आहे. आत्ताही आत्तनो नाथो. स्वतःची गती आहे. म्हणून स्वतःला असे संयमित ठेवा जसे व्यापारी एखाद्या उमद्या घोड्याला तयार करीत असतो. गाथा नंबर 381. जो भिक्खू आनंद चित्त आहे, बुद्धांच्या शिकवणीने प्रसन्न आहे, तो जीवन क्रियांचे शमन करून सुखरूप शांत पदाला म्हणजे निर्वाण पदाला पोहोचतो. जो भिक्खू तारुण्यात बुद्धांच्या शिकवणीने संमलित होतो तो आभाळमुक्त चंद्रासारखा या लोकांमध्ये प्रकाशमान होतो. तर असं या भिक्खू वर्गातील आज आपण भिक्खू वर्गाचा शेवट करीत आहोत. या 10 गाथाचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि खरं खूप महत्वाचं या सुद्धा गाथा आहेत. मग त्या उपासिकांना लागू होतात, भिक्खूंनाही लागू होतात आणि या धम्माच्या वाटेवरून चालणाऱ्या सर्व मानवांना त्याचा लाभ होतो. तर आपण या गाथांच्या विवेचनाला सुरुवात करूया. भगवान बुद्ध जेतवनामध्ये विहार करीत होते. त्यांच्या गंधकुटीच्या अवतीभोवती जुईची सुंदर फुले उमललेली होती. बुद्ध ज्या ठिकाणी राहत असत त्याला गंधकुटी म्हणजे त्यामध्ये बुद्धांच्या प्रज्ञेचा सुवास सगळीकडे पसरत असतो. त्यामुळं बुद्धांच्या त्या जिथे राहत होते त्याला गंधकुटी असे म्हणत असत. तर त्याच्या अवतीभोवती जुईची सुंदर फुले उमललेली होती आणि भिक्षू त्याच ठिकाणी सुद्धा विहरत होते. तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितलं की भिक्खूंनो, या जुईच्या फुलांकडे पहा. ही सकाळी उमललेली आहेत पण संध्याकाळपर्यंत कोमेजून गळून पडते. आता कारण मानवाचं जीवनही हे असंच क्षणभंगूर आहे. तेव्हा ते ऐकून भगवंताबरोबर त्यावेळेस साधारण 400-500 असे भिक्षू सुद्धा होते. तेव्हा भगवंतांनी हे असं सांगितल्यानंतर त्या भिक्षूंनी असा संकल्प केला की त्या फुलांकडे पाहून की हे फुलांनो, तुम्ही कोमेजून खाली पडण्यापूर्वी आम्ही ध्यानाच्या शिखरावर पोहोचू. आम्ही राग, लोभ, आसक्ती यातून मुक्त होऊ आणि त्यासाठी तुम्ही आमचे साक्षी आहात. आणि ते ध्यानासाठी सर्वजण बसतात. तेव्हा तर बुद्धाने त्यावेळेस ते सांगितलं होतं की बाबा, की हा अस्तित्वाचा नियम असा आहे की सतत हे जीवन क्षणभंगूर आहे. सतत बदल हा होत असतो. तेव्हा बौद्ध धम्माच्या मध्ये आहे हा शब्द नाही असा वापरला जातो. आहेत नाही तर होत आहे. भगवंत ज्या वेळेस आपण या धम्मपदाची किंवा ह्या प्रवचनाची ज्यावेळेस सुरुवात करत असतो त्यावेळेस आपण म्हणतो की भगवंत श्रावस्तीमध्ये विहरत आहे किंवा भगवंत जेतवनात विहरत आहे. कारण
कारण काय तर हा प्रथमतः क्षणभंगुरतेचा जो नियम आहे तो भगवंतांनी प्रथमतः अशा पद्धतीने सांगितलेला आहे की आपण म्हणतो की वृक्ष आहे किंवा झाड आहे, तर नाही, झाड होत आहे किंवा वृक्ष होत आहे कारण ज्या ज्या वेळेस आपण म्हणतो की हे झाड आहे किंवा हे वृक्ष आहे, त्या त्या वेळेस त्या झाडामध्ये बदल होत असतो. एकतर त्याला नवीन पानं येत असतात किंवा एखादं पान गळालेलं असतं किंवा एखादं फूल येत असतं आणि किंवा एखादं फूल कोंबजून पडतही असतं. म्हणजे आपण वृक्ष म्हणेपर्यंत, वृक्ष आहे म्हणेपर्यंत बदललेला असतो. तेव्हा भगवंतांनी हे सांगितलं की हे असं जीवन आहे. आणि ह्या धम्माच्या ह्याच्यामध्ये जसं जैन धर्मामध्ये सांगितलेलं आहे की स्थिर आहे सर्व, ते म्हणतात की विराजमान झालेले आहेत, असं जैन धर्मात आहे, परंतु समकालीन त्यावेळेस. पण बुद्धांनी या निसर्ग नियमावर आपला हा बौद्ध धर्माचे सर्व सूत्र आधारलेली आहेत आणि निसर्गाच्याच नियमांकडून त्याचं चिंतन मनन करूनच भगवंत प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या बदल, हे जीवन हे बदलत आहे, हे जीवन हे क्षणभंगूर आहे, याचा नेहमी बोध आपल्याला करीत असतात. तेव्हा ते सर्व भिक्खू ध्यानाच्या ध्यानाला बसतात आणि मग ध्यान करीत असतात. तेव्हा ते आणि साधारण ते 500, 400, 500 भिक्खू असतात आणि ते पाहतात भगवंतांनी हा जो शाश्वत नियम सांगितलेला आहे की बाबा जीवन हे क्षणभंगूर आहे. तेव्हा निर्वाण पदाला पोहोचायचं असेल तर आत्ताच त्याची सुरुवात करायला पाहिजे आणि तुम्ही चिंतन मनन या माध्यमातून तुम्ही या निर्वाण पदाकडे पोहोचायला पाहिजे. आता अगोदरच्या प्रमाणे मी सांगितलं की निर्वाण पद म्हणजे काय, की भगवंताने मग त्याच्यामध्ये ह्या ज्या गाथा ज्या सांगितलेल्या आहेत की शून्य गारात एकाच घरात एकांत घरात प्रवेशणारा भिक्खू शांत चित्त होतो, सम्यक सिद्धांत पाहणारा भिक्खू लोकोत्तर आनंदित होतो. तेव्हा ते सर्व भिक्खू संकल्प करतात त्या जुईंच्या फुलाकडे पाहून की तुम्ही आता उमलत आणि संध्याकाळी तुम्ही कोमेजणार आहातच, तोपर्यंतच आम्ही या ध्यानाच्या माध्यमातून आम्ही या निर्वाण पदाला संध्याकाळपर्यंतच पोहोचू, इतकं ते संकल्प करतात. आणि संकल्प कसा की त्याचेही 2 प्रकार आहेत की बाबा संकल्पहीन आणि संकल्पवान, असं दोन्हीही त्याच्यामध्ये होतात. कारण सर्वांनी जरी संकल्प केलेला असला तरीही त्या दृष्टिकोनातून जर खरे संकल्प भगवंताच्या म्हणण्यानुसार संकल्प कशाला म्हणतात की आपलं सर्व ऊर्जा एकाच कार्यासाठी वापरायला पाहिजे, तर तो खरा अर्थानं संकल्प तडीस जावी. तेव्हा सर्व भिक्खूंना भगवंत मग ते ही गाथा सांगतात की तुम्ही जसं या ध्यानाचा संकल्प केलेला आहे, परंतु आणि या संकल्पासाठी मग भगवंत त्यांना आशीर्वाद देतात की तुमचा हा संकल्प पूर्ण हो, आणि ते सर्वजण मग ध्यानाला बसतात. तर याच्यामध्ये गुरुचा आशीर्वाद म्हणतात किंवा जी गुरूंच्या वर जी श्रद्धा असते त्यांच्या, आता इथे श्रद्धा हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा वगैरे नाही, तर जे नियम
धम्माचे नियम जे सांगितले आहेत त्याचं आचरण केल्यानंतरच त्या निर्वाणाचा लाभ होईल. आज कसं झालेलं आहे की आपणही संकल्प करीत असतो आणि पण आताचं जर जीवन पाहिलं समजा तर आपल्याकडं भरपूर प्रकारची आपण काम करीत असतो. आपण एका वेळेस आपल्याला पैसाही हवा असेल, आपल्याला पदही हवा असेल, आपल्याला विहारातही जायला हवं आहे, पुन्हा आपल्याला आपल्या मुलाबाळांचंही पाहायला लागेल. त्याच वेळेस आपण टीव्हीही पाहत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपली जी ऊर्जा आहे ती जवळजवळ बऱ्याच गोष्टींकडे जाते. त्यामुळं आपल्या जर संकल्प केला तर आपली ऊर्जा त्याच एकाच गोष्टीसाठी वापरली तरच आपण खरं अर्थानं संकल्पवान होऊ शकतो. आणि बुद्धांच्या मते तसं आहे की संकल्पवान व्हायचं असेल तर तुमची त्या बऱ्याच गोष्टींकडे जाणारी ऊर्जा ही जर या चिंतन मनन किंवा ध्यान या साधनेसाठी वापरली तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येऊ शकेल. तर आजच्या काळामध्ये तसं आपण पाहतोय की आज सुद्धा त्यासाठी भगवंत काय म्हणतात की तुमचं मन शून्यगारात म्हणजे एकाग्र झालं पाहिजे. म्हणजे शून्य म्हणजे काय की बाबा तुम्ही ह्या सर्व तुमची जी वाहणारी ऊर्जा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये तर ती तिकडे न वाहता तुम्ही एकच संकल्प जो करणार आहात त्याच्याकडंच एकत्रितपणे एकाग्रपणे जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला या निर्वाणाचा लाभ घेता येईल. याच जन्मामध्ये जेवढी त्वरा कराल, जन्माचंही काही आवश्यकता नाही, तर संकल्प जरासा महान असा केला आणि संपूर्ण ऊर्जा जर एकाच कार्यासाठी आपण परली. आता वर्षावास सुरू होत आहे तर आपण ही भगवंताच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर आपण या 3 महिन्याच्या काळामध्ये सुद्धा बाकीकडे जाणारी ऊर्जा जर कमी करून फक्त एकाच गोष्टीकडे आपण जर ती ऊर्जा आपण जर वापरली तर आपल्याला ते लक्ष्य किंवा ते आपल्याला निर्वाणाचं अवस्था ह्याच जन्मामध्ये आपल्याला या जन्मामध्ये नाही तर जेवढी त्वरा कराल तेव्हा ते भिक्खूंनी तो सर्व संकल्प केला आणि मग त्याला भगवंतांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला. कारण इथं काय होतं की आपण म्हणतो की करतो जे करायचं आहे ते आपल्या स्वतःलाच करायचं आहे, परंतु या जीवनामध्ये एक जर सद्गुरू किंवा त्या वाटेवरून जाऊन ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा गुरूंच्या सानिध्यात जर आपण हे आचरण केलं तर आपणही त्या निर्वाण पदाला पोहोचलो जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की आपलं मन कसं शून्य म्हणजे रिकामं करावं लागेल. किंवा एखादी बघा आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुद्धा आपण म्हणतो की ही खोली आहे, पण त्या घरामध्ये त्या खोलीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी सर्व वापरण्याचं साहित्य असेल ठेवलेलं असेल,
काही गोष्टी पहा, आपण आपल्या घराकडे सुद्धा पाहिलं तर खुर्ची आहे, टेबल आहे, अनावश्यक काही काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यामुळं घराची किंवा त्या खोलीतील जागा कमी होती आणि बाकी इतरच गोष्टी जास्त असल्यामुळं त्या घराला खरं खोली म्हणता येत नाही किंवा मुक्त असं ज्यावेळेस सर्व हे आपण त्या घरातील वस्तू बऱ्याच कमी करू आणि मोकळी जागा करू, तेव्हाच आपल्याला त्या घराला खरं म्हणतात ना की घरपण किंवा खोली म्हणतो ती आपण जेव्हा सर्व अनावश्यक आपल्या घरातील काढलेच असतं. त्याचप्रमाणे सुद्धा माणसाच्या मनामध्ये सुद्धा आज तसं जर पाहिलं आपण तर आपला मोबाईलमध्ये किंवा या माध्यमातून रील्स माध्यम आहे किंवा याच्यातून जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कडून जे मेसेज येतात त्याच्यामध्ये आपण गुंतलेला जातो आणि आपलं मन आताच्या याच्यामध्ये सुद्धा आपण मोबाईलमध्ये येणारे मेसेज त्याला रिप्लाय देत असतो किंवा आपण जे काही रील्स पाहतो त्याच्या आपल्या मनाचं मग चलबिचल होते किंवा मग राजकीय आहेत, सर्व गोष्टी आहेत ह्या आपल्या मनामध्ये सर्व पूर्ण जसं मोबाईलच्या मेमरीमध्ये डाटा फुल झाल्यानंतर जसं मोबाईल हँग होतो तसंच माणसाच्या मनामध्ये सुद्धा हे वेगवेगळे विचार, कारण पहा की आज आपण हजारो रील पाहत असतो आणि ते मनामध्ये ते सर्व तेच गोंधळ असतो आणि त्याच्यानंतर आपलं सुद्धा मन हँग होतं. थोडक्यात म्हणजे काय होतं की जसं मोबाईल हँग होतो आणि मग त्याला काय करावं लागतं, त्याला फॉर्मॅट मारावं लागतं. तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे की हे जे अनावश्यक विचार आहेत ते आपल्याला प्रथमतः डिलीट करावं लागतील, त्याचे ते काढावं लागेल आणि मन असं रिकामं करावं लागेल. तेव्हाच आपण आपल्याला जे इच्छित गोष्टीसाठी आपल्याला संकल्प करावा लागेल, म्हणजे आपल्याला त्यासाठी वेळ द्यावा लागेल. तेव्हा भगवंतांनी त्यांना सर्व ह्या गाथेतून असं सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला या ध्यानामध्ये आणि भगवंताचा तो आशीर्वाद घेऊन ते सर्व त्या पद्धतीने ध्यानाला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि मग त्यात इच्छित त्यांनी जो संकल्प केला होता त्यावेळी त्यांनी संध्याकाळपर्यंत त्या ध्यानामध्ये प्रगती केली आणि त्या बरेच त्यातले निर्वाण पदाला पोचलेले आहेत. तर हा या जरी या भिक्खुगातील ह्या गाथा आहेत तर या सर्वांनाच जीवनाच्या या जी आपाधापी आहे जीवनाची त्याच्यातून माणसाला खऱ्या अर्थानं शांतता मिळणार आहे. तेव्हा पाहतो आपण की हे जीवन क्षणभंगुर आहे, म्हणजे मग ते आपल्याला आताच करावं लागेल. कारण बाह्य परिस्थितीत आपण पाहिलं की कारण आतापर्यंत या सर्व गाथांच्या याच्यामधून आपण बऱ्याच गाथातून हे सांगितलेलंच आहे की अशा पद्धतीनं माणसानं मग त्यासाठी काय करावं लागेल की मग त्यासाठी आपल्याला शुद्ध जीविका असलेल्या मंगलकारी क्रियाशील मित्रांची संगत करावी लागेल. आता मग आपलं मित्र कोण आहेत तेही आपल्याला मग पाहायला लागेल. कारण शुद्ध जीविका असलेले कुशल आचार करणारे असेच मित्र आपल्याला शोधावे लागतील आणि मग आपल्याला असे मंगलकारी किंवा क्रियाशील मित्र मग आपल्याला कोण की मग हे त्यामध्ये बौद्धाचार्य असतील, उपासक उपासिका असतील की जे नेहमी विहारात जात असतील
ऐकत असतील भगवंताचे हे जे नियम आहेत, जे आचरणाचे नियम आहेत ते ऐकत असतील, मग अशाच मित्रांशी आपल्याला संगत करून त्या दृष्टीने आपल्याला मग तेव्हा आपल्या सर्वांना या जे आपण निर्वाण पदाला पोहोचायचं असेल, त्या मनाच्या त्या अवस्थेला पोहोचायचं असेल, तर आपल्याला संगत सुद्धा अशी सुंदर अशा मंगलकारी क्रियाशील मित्रांची संगत करावी लागेल. आणि त्यांच्या, कारण ह्या मार्गावर चालताना सर्व साथीदार असले पाहिजेत, कारण करायचं आहे तर एकट्यालाच करायचं आहे. आणि आशीर्वाद एक सद्गुरूंचाच असावा. जसं आपण आता गुरुपौर्णिमा, गुरु आता आपले आषाढ पौर्णिमेला पण गुरुपौर्णिमा म्हणतो. सर्व जगभर त्या गुरूंना आदर वंदन करण्यासाठी ही आषाढ पौर्णिमा आहे. आणि तिथूनच मग आपलं वर्षावास सुरू होत आहे. तेव्हा या जीवनाच्या आपादापीमध्ये आपल्याला सुद्धा मग विहारात जाणं किंवा त्या मित्रांच्या संगतीनं, मग जे बौद्धाचारी असतील किंवा जे भिक्खू झालेले असतात, जे श्रामणेर झालेले असतील, त्यांच्याच बौद्ध, मग त्यांच्या बरोबर राहूनच आपल्याला या सर्व गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येईल. तेव्हा हे सर्व या गाथा, ज्या ह्या 6 गाथा आहेत, तर या पद्धतीनं भगवंतांनी त्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक आपण ज्या पुढच्या ज्या गाथा आहेत की ते कुठल्या प्रसंग झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. तर त्याच श्रावस्तीमध्ये भगवंताशी नेहमी मग भिक्षाटन करायला जात असत, प्रवचन द्यायला जात असतात सगळे त्या बिहार राज्यामध्ये. त्यावेळेस सगळं धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंत फिरत असतात त्यांच्या भिक्खूंसहित. तर मग असंच त्या ठिकाणी सुद्धा एक शेतकरी असतो. तो नेहमी पाहत असतो की भगवंत इथून त्याच्या शेताजवळून जातात. कधी कधी पाहत असतो तो भगवंताची ती शांत मूर्ती आणि भिक्खूंचं त्यांच्याबरोबर तो धीरगंभीर आणि शांत असे चाललेले सर्व भिक्खू पाहून त्यालाही असं वाटतो तो शेतकरी असतो, दिवसभर काबाड कष्ट करणारा असतो आणि नेहमी पाहत असतो. पण कष्ट करून, दिवसभर कष्ट करून त्याला पण असं वाटतं की आपल्यालाही असं जीवन जगता आलं पाहिजे. यांच्या जे नेहमी पाहत असतो तो जाता येता, तर मग त्यालाही असं वाटतं की चला आपणही दीक्षा घ्यावी, कारण यांच्यासारखंच आपल्याला सुद्धा ही जी शांतता आहे, हे जे तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा जे शांतपणा आहे, तर मला सुद्धा अशा अवस्थेचा मला सुद्धा लाभ मिळावा म्हणून तो सुद्धा काय करतो की जातो वेळ काढून की मग चला आपण जाऊया. मग ते तोही येतो भगवंताच्या तिथे आणि मग तो शेतीच करीत असतो. त्याच्यात त्याला तसं काही कसं तरी काबाड कष्ट करून तो संध्याकाळपर्यंत कष्ट करून खाण्यापुरतं त्याला मिळत असतं. आणि मग त्याच्यात तो सुद्धा तो दुःखीच असतो की इतकं कष्ट करून सुद्धा आपल्याला काही पाहिजे तसं नाही मिळालं, तर आपण मग दीक्षा घेऊ आणि काही त्यांचे नियम आहेत त्याप्रमाणे आपण करू म्हणून तो दीक्षा घेतो आणि मग तिकडे जातो. तर तो त्यानं तो जो शेतीचं जे अवजार आहे किंवा ते नांगर वगैरे घेऊन मग तो काय करायचं की आता ठीक आहे आपण जाऊया म्हटले. मग तो नांगर वगैरे तिथंच शेतात तिथंच एक झाड त्याच्या तिथंच लावून येतो की म्हणतो कदाचित आपल्याला समजा
तिथे गेल्यानंतर आपण भिक्खू झाल्यानंतर किंवा संन्यास तो घेतल्यानंतर आपल्याला जर इच्छित नाहीच मिळालं तर आपण पुन्हा येऊन आपल्याला पुन्हा शेती करावी. आणि अशा पद्धतीने तो जातो. आणि मग गेल्यानंतर मग ते सर्व तिथं प्रवचन ऐकतो, सर्व भिक्खूंचे पाहतो, त्यांच्या सानिध्यात राहतो. आणि मग तेवढं झाल्यानंतर सुद्धा त्याला काय होतं की त्याला इच्छित असं काही तिथंही म्हणजे अनुभव येत नाही तसा. मग तो पुन्हा आपला दरवेळेस काय करतो की पुन्हा त्याच्या शेताकडे जातो, त्याच भिक्खूच्या ह्याच्यामध्ये, त्या चिवरामध्ये ते, आणि जातो आणि येतो. तर दररोज तो काय करायचा की भगवंताची पण प्रवचन ऐकायची, भिक्खूंमध्येही राहायचा आणि संध्याकाळी पुन्हा ते आपल्या शेताकडे जायचा, ती शेती बघायचा, नांगर वगैरे पाहायचा, ते झाडावर ठेवलेला, आणि पुन्हा संध्याकाळी यायचं. त्याचं असंच चाललेलं असतं. तर सर्व ते भिक्खू सुद्धा म्हणतात की काय हा जातो दररोज, हे करतो, प्रवचन ऐकतो, आमच्या बरोबर येतो, मग भिक्षा मागून येतात, आणि पुन्हा परत त्याला असं वाटतं की तो विचार करतो की मी हे ज्या मार्गावर आलोय तर खरंच मी घेतलेला हा निर्णय बरोबर आहे का, काय करावं. म्हणून तो सारखा त्याचे जे साथीदार असतात भिक्षू ते पण विचारतात की तू असं का करतोयस, तू ह्या मार्गावर आता आलेला आहे तर त्याच मार्गाकडे पुन्हा का जातो. तर माणसाची अशी एक मानसिक वृत्ती असतेच की जे जुनं आहे, जे त्याच्याकडे धाव घेत असतो की ते जीवन त्याला माहीत असतं, आणि मग त्याच्यात जरी काही सुख नसलं तरीही सुद्धा त्याला तो एक आधार वाटत असतो. आणि मग तो दररोज असा करीत असताना एके दिवशी, म्हणजे असं बराच काळ त्याच्यामध्ये लोटला जातो, येणार, प्रवचन ऐकणार, बुद्धांच्या सानिध्यात राहणार, नंतर त्या भिक्खूंच्या सानिध्यात राहणार, आणि पुन्हा परत त्या शेताकडं जाणार, ते नांगर बघणार, पुन्हा संध्याकाळी. असं बराच काळ जातो. आणि मग एके दिवशी काय होतं की तो जाऊन येतो, आणि मग त्या संध्याकाळी त्याला तो रोजच्या जाऊन येण्यात मुळे त्याला असं जाणवतं आपण काय हा मूर्खपणा करत आहोत, आपण इतकं छान तिथं ऐकतो, आपल्याला कळतं सुद्धा, आणि मग आपण पुन्हा परत तिकडं का जातो. मग तो स्वतःलाच तो हे करायला लागतो की विचार करायला लागतो की भगवंत तर असं सांगतात, आणि हा काय, मग त्याला समजायला लागतं की आपण हा जो विचार करतोय काय त्या शेतामध्ये राहिलेला आपण का जातोय सारखं, असा तो विचार करतो. आणि मग त्याला स्वतःच तो परीक्षण करतो, आणि मग त्याला म्हणतो की आता आपण जातोय, भगवंताची ही तत्व चांगली आहेत, महान आहेत, आणि पुन्हा आपण इकडे जातो. मग तोच स्वतः विचार करायला लागतो, आणि मग स्वतःचं निरीक्षण करतो. मग त्याला समजायला लागतं की नाही, हे क्षणभंगुर आहे, काय याच्यातून काही मिळणार नाही, तरी मी का त्याच्यात माझा वेळ, माझी शक्ती का घालवत आहे, आणि भगवंताने जे सांगितलेलं आहे त्याचं मी आचरण का करीत नाही. आणि मग तो आल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून तो काही त्या ठिकाणी जात नाही. आणि मग त्याला बाकीचे, तोपर्यंत त्याला नाव ठेवलेलं असतं त्यांनी की नंगलकुल, त्याचं नाव नंगलकुल ठेवलेलं असतं भिक्खूंनी सर्व, कारण तो नांगराकडं नेहमी जातो, ते कुळ आणि नांगर आणि शेती तिकडच नेहमी, मग त्याला आपलं नंगलकुल म्हणूनच त्याला नाव ठेवतात. आणि मग ते विचारतात, अरे आता तू जात नाही तर दररोज जातो, आज का गेला नाहीस. तर तो त्यांना सांगतो की मला आता कळालं आहे, माझी जी आसक्ती होती त्यातून आता मी मुक्त झालेलो आहे, आणि मला आता
जाण्याची काही गरज नाही. मी रोज जाऊन येऊन आणि मग त्याचं मी चिंतन मनन करून मला समजलं की हे सर्व याच्यातून मुक्त मीच होऊ शकेल. आणि तो म्हणतो की मग मी स्वतःच त्याचं निरीक्षण केलेलं आहे, मी त्याचं चिंतन केलेलं आहे की मग ते खरं नाही आहे. मला रोज जाऊन येऊन मला ते समजलेलं आहे. तेव्हा मी आता त्याच्यातून मुक्त झालेलो आहे आणि मी आता मला असं वाटतं की मी निर्वाण पदाला पोचलेला आहे. तेव्हा सर्व ते भिक्खू बुद्धांकडे जातात आणि त्याला सांगतात, बघा हा जो नंगलकुल आहे, हा भिक्षू तो म्हणतो की मला निर्वाण मिळालेला आहे. तर हे कसं काय करतो? तर आताच आलेला, आम्ही तर किती वर्षापासून हे करतो आहे. तेव्हा भगवंत ह्या ज्या गाथा ज्या सांगितलेल्या आहेत की जो स्वतःचा उदय स्वतःचे परीक्षण करून स्वतः करतो, तो आत्मसंयमी स्मृतिवान भिक्खू सुखामध्ये विहरतो. कारण हा मानव स्वतःचा स्वामी आहे. आत्ताही अत्तन नातो, स्वतःच स्वतःची गती आहे. म्हणून स्वतःच स्वतःला असे संयमत ठेवा की जसा व्यापारी उमद्या घोड्याला ठेवतो. जो भिक्खू आनंदचित्त आहे, बुद्धांच्या शिकवणीचे प्रसन्न आहे, तो जीवन क्रियांचे क्षमन करून सुखरूप शांतीपदाला जातो. त्यावेळेस भगवंत म्हणाले, नाही, तुम्ही म्हणताय ते भिक्खू की तो खरंच त्या पदाला पोहोचलेला आहे. कारण हे सर्व जाणवतं गुरुला जाणवतं. जे गुरु आहेत भगवंत सांगतात त्यांना की मी फक्त इथं तुम्हाला सांगतो की ह्या मार्गावरून की जे नियम निसर्गाचे नियम आहेत तेच मी नियम ह्या धम्माच्या नियम म्हणून दिलेले आहेत. तर याच्यातून जसं ते निसर्ग नियम काम करतात, तुम्ही पाहताय सर्व ते वृक्ष बदलत असतो, म्हणजे क्षणभंगूर आहे, परंतु त्याच्यासाठी त्या वृक्षालाच किंवा ह्या व्यक्तीलाच स्वतःच निरीक्षण करावं लागेल आणि स्वतःच ठरवावं लागेल. आणि हा माणूस स्वतःचा स्वामी आहे. म्हणून तो म्हणतात ना, भगवंतांनी शेवटी जो संदेश दिलेला आहे की अत्त दीपभव, शेवटी सगळ्यात ह्याच भगवंतांनी 45 वर्षाचा जेव्हा हा धम्मप्रचाराने प्रसार केला ह्या तत्वांचा, तेव्हा एकच ह्या सर्व निसर्ग नियमांवरील तत्वच सर्वांना सांगितलेले आहे. आणि त्याच्यातूनच आणि माणूस हा स्वतःचा स्वामी आहे आणि स्वतःची गती तोच करू शकतो. कारण स्वतःच संयमी व्हावं लागेल, स्वतःच जागृत व्हावं लागेल, स्वतःच चिंतन करून ह्या संपूर्ण मनन करूनच तेव्हाच या मोह माया याच्यातून माणूस मुक्त होऊन खऱ्या सुखाकडे जाणार आहे. तेव्हा ह्या भिक्खू वगातील फार महत्वाचा गाथा आहेत आणि आम्हा सर्वांना निर्वाण पदाला किंवा मनाच्या त्या शांत अवस्थेला, विकसित अवस्थेला पोहोचण्यासाठी त्याच पद्धतीनं आपल्याला आचरण करावं लागेल. तर या वर्षावासामध्ये की जो 2 दिवसांनी सुरू होणार आहे, तर आणि आपले गुरु भगवंत की जे माणसाच्या मनाचं अतिशय उत्कृष्टपणे त्यांना म्हणतात की जागतिक गुरु भगवंत आहेत. बाकी इतर बरेच लोक म्हणत असतील की विश्वगुरु वगैरे, ते विश्वगुरु हे भगवंतांना म्हटलेलं आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं मानवाला
आसक्ती, मोह, माया याच्यातून मुक्त होऊन खऱ्या अर्थानं सुख, शांती आणि समाधानाकडे म्हणजेच या निर्वाण पदाकडे जाण्यासाठी हे आपल्याला निर्वाण म्हणजे कसं की दिव्याचं विझणं हा एक साधा त्याच्यामध्ये निर्वाण म्हणजे दिव्याचं विझणं. आणि जोपर्यंत हे सांसारिक तेल जोपर्यंत म्हणजे ईर्ष्या, मोह, माया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते जीवन चाललेलं असतं. पण ज्यावेळेस तेल संपतं तेव्हा दिवा आपोआप विझला जातो. आणि मग दिवा विझल्यानंतर काय की तो कुठे जातो तर जो मूळ स्वभाव म्हणजे ज्या निसर्गाकडनं माणूस आलेला आहे त्याच्यातच पुन्हा विलीन होतो. अशा पद्धतीनं ही निर्वाणाची भगवंतांनी व्याख्या दिलेली आहे. आणि मग त्यासाठी अशा पद्धतीनंच मग चित्त कसं असलं पाहिजे, मग कसं त्यांनी भिक्खूंनी किंवा त्या उपासक उपासकांनी निश्चयानं हे सर्व बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला म्हणून म्हणतात ना एस धम्म सनातन की हा बुद्धांचा सनातन नियम आहे. काही याच गोष्टींची इतर लोकांनी त्याचं कॉपी करून त्यांच्या नावावर खपवलेलं आहे. परंतु ही सर्व सूत्र, ही सर्व गाथा ही भगवंतांनी मानवाला त्यांच्या कल्याणाकडे, त्यांच्या निर्वाण पदाकडे पोहोचण्यासाठी ह्या दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर असं आज विश्लेषण तुम्ही केलं. गाथांचा मराठीत अर्थ सांगून प्रत्येक गाथांचं मराठीमध्ये सखोल असं विश्लेषण सरांनी आज आपल्याला केलेलं आहे. धम्मपदातील भिक्खू वर्गातील गाथा इंद्रिय संयम, कर्मातील संयम, खऱ्या भिक्षूंची लक्षणे आणि धम्मातील आनंदावर भर देतात. या गाथा भिक्षूंना आपल्या शरीरावर, वाणीवर आणि मनावर नियंत्रण ठेवून सर्व दुःखापासून मुक्त होण्याचा आणि धम्मात रममाण होण्याचा मार्ग दाखवितात.